पराशक्ती जी या विश्वाची प्रकृती आहे, जेव्हा या विश्वामध्ये कुठेही काही नव्हतं, सर्वात प्रथमतः भगवान शिवांनी ज्या प्रकृतीचा जप करावा, ध्यान करावं, या आधी पराशक्ती आणि अशा आदिशक्तीचं पूजन मंगळवारच्या दिवशी सांगितलं. बुधवार तिथी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. बुधवार तिथी भगवान विष्णूची उपासना सांगितली. भगवान विष्णू जे विश्वाचे पालन करते आहेत आणि सूतजी महाराज सोनादी कृष्णांना प्रश्न करतात, अष्ट ऐश्वर्य संपत्ती संतती प्राप्त जीवनामध्ये करायची असेल, कारण स्वयंभू महालक्ष्मी ज्यांच्या चरणाची सेवा करत आहे ते भगवान विष्णू आहे. म्हणून अष्ट ऐश्वर्य संपत्ती संतती प्राप्त करण्याकरता ज्यांची उपासना सांगितली ते भगवान विष्णू. अशा प्रकारे बुधवारच्या दिवशी भगवान विष्णूची उपासना सांगितली. गुरुवारी भोगार्थं भृगुवारेतुं यजद्देवान् समाहितान् शरसरसोपेतामन्नं च दद्याद्ब्राह्मण तृप्तये. बृहस्पतींची उपासना सांगितली. गुरुवारच्या बृहस्पती भगवान परमात्म्यांचे गुरु आहे बृहस्पती, देवांचे गुरु आहे बृहस्पती. म्हणून जीवनामध्ये ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरुबल कमी येत ना, त्यांच्या करता बृहस्पतींची उपासना सांगितली. नाही बृहस्पतींची उपासना करता येते भगवान दत्तात्रयांची उपासना आहे. कारण भगवान दत्तात्रय गुरु स्थानावरती आहेत, सर्वांचे गुरु आहेत. म्हणून दत्तात्रयांची उपासना सांगितली. गाणगापुरी वस्ती ज्यांची प्रति अवदुंबर छायसी भीमामरजा संगमाची भक्ती अशी बहुत शिष्यान वाट दावूनिया योगाची भीवले तज निज मुक्ती. ज्या क्षेत्रामध्ये भगवान दत्तात्रय स्नान करण्याकरता जातात, या विश्वामध्ये पहिली नगरी आहेत. हे विश्व निर्माण करण्याच्या अगोदर ती नगरी निर्माण केली भगवान शिवांनी. ती नगरी म्हणजे काशी. भगवान शिवांनी अगोदर काशी निर्माण केली.
आणि अशा प्रकारे ज्यांनी जीवनामध्ये गुरु केलेला नसेल त्यांच्या करता सुद्धा दत्तात्रयांची उपासना आहे. गुरुवारच्या दिवशी दत्तात्रयांची उपासना सांगितली. शुक्रवारच्या दिवशी सुद्धा आदिमायेची उपासना सांगितली. आणि शनिवार तिथी सांगितली जी न्याय देवता आहे. न्याय देवता कोण आहेत? भगवान शनी महाराज. शनी महाराज ही न्याय देवता आहेत. म्हणून श्रीनाम चतुर्थये तद्वद्देयम् वस्त्रादिकं शुभम् अपमृत्युहरे मंदे रुद्रादिं च यजन्मुदः. भगवान शनी महाराज शनिवारचं व्रत जे जीवनामध्ये करतात त्यांच्या जीवनामध्ये कधी अपमृत्यू होणार नाही असं शिव महापुराण सांगतं. आपत्कालीन मृत्यू. भजन करा. लाईट गेली तो. वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. टाळी वाजवा टाळी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. असे अनेक प्रकारचे व्रत. हे बडबड नका करू तुम्ही जरा. शनिवार तिथे सांगितले डिस्टर्ब होत नाही. अपमृत्यू जे जीवनामध्ये सांगितले आपत्कालीन मृत्यू. शनिवारचं व्रत केल्यानंतर सूतजी महाराज सवनादिक ऋषींना सांगतात जीवन कृतार्थ होण्याकरता अनेक प्रकारचे व्रत केले. ज्या वेळेला मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे काय असा प्रश्न सवनादिक ऋषींनी सूतजींना विचारला. मोक्ष म्हणजे काय? प्रकृत्यादुष्टबंधेन बद्धो जीवस मुच्छते
प्रकृत्यादुष्टबन्धेन निर्मुक्तो मुक्त उच्यते. कारण जीव तर ब्रह्म आहे. जीव ब्रह्म असताना सुद्धा जीवाच्या ठिकाणी दुःख का? याचं कारण आहे की जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे. त्या अज्ञानामुळे जीवाला दुःख भोगावं लागत असत. कारण हा देह पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आहे. जरी यामध्ये जीव ब्रह्म आहेत, पण देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे. आणि यामध्ये पंचतन मात्र सांगितलं. प्रकृत्यग्रे ततो बुद्धिर अहंकारो गुणात्मकः पंचतन्मात्रामित्येत प्रकृत्यादष्टकं विदुः. शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श या काही तन्मात्रा सांगितल्या. सप्त धातू सांगितले, 3 गुण सांगितले आणि 10 इंद्रिय सांगितले. 9 7 5 3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी. 7 5 3 मग पंचमहाभूत आहेत, पंचप्राण आहेत, पंचतन मात्रा आहेत, 10 इंद्रिय आहेत, सप्त धातू आहेत, 3 गुण सांगितले. शरीरम त्रिविधम ज्ञेयम स्थूलम सूक्ष्मं च कारणम स्थूलम व्यापरदम प्रोक्तम सूक्ष्मेंद्रिय भोगदा. 3 प्रकारचे शरीर सांगितले, स्थूल, कारण, सूक्ष्म. स्थूल शरीर ज्यामध्ये आज आपण वावरतोय स्थूल शरीर आहे. 3 अवस्था पुन्हा सांगितल्या, स्वप्नी, सुषुप्ती, जागृती. मग सुषुप्त अवस्था म्हणजे काय, स्थूल अवस्था म्हणजे काय, जागृत अवस्था म्हणजे काय? स्थूल अवस्थेमध्ये हे कोणतं शरीर कार्यरत असतं, सुषुप्ती अवस्थेमध्ये कोणतं शरीर कार्यरत असतं, आणि जागृत अवस्थेमध्ये कोणतं शरीर कार्यरत असतं. सौनाधिक ऋषींना सूत महाराज सांगतात, ज्या वेळेला सुषुप्ती अवस्था असते बघा, सुषुप्ती अवस्था म्हणजे काय तर गाढ निद्रा. ज्या वेळेला गाढ निद्रा लागते त्या वेळेला काही कळत नाही. जवळून ट्रेन गेली तरी कळणार नाही, ही सुषुप्ती अवस्था आहे. या सुषुप्ती अवस्थेमध्ये कारण शरीर कार्य करत असते आणि सूक्ष्म शरीर मला सांगतात जी जागृत अवस्था आहे त्या जागृत अवस्थेमध्ये सूक्ष्म शरीर कार्यरत असते. जागृत अवस्था म्हणजे मनुष्य झोपलेला जरी असला तरी अर्धा जागाच असतो. झोपलेला जरी दिसतोय, डोळे लावलेले,
आणि ज्या वेळेला आवाज दिला की आवाज देतो आपल्याला, म्हणजे अर्धी झोप आणि अर्धी जागृत अवस्था. अशा वेळेला सूक्ष्म शरीर कार्यरत असत. ही स्वप्नी अवस्था आहे, जागृत अवस्था आहे. अशा प्रकारे या ज्या काही अवस्था सांगितल्या, स्वप्नी, सुषुप्ती, जागृती आणि सुतजी महाराज सांगतात, षड विकाराने भरलेला असलेला असा असणारा हा देह आणि जीवाच्या ठिकाणी असणारं अज्ञान, त्यामुळे तो बंधनामध्ये अडकला. पण बघा ना, बंधनामध्ये अडकलात, मायेमध्ये अडकलात. माया ही शिवाची कोण आहेत? प्रकृती ही शिवांची कोण आहेत? अर्धांगिनी. शिवापासून शक्ती वेगळी नाही येत. म्हणून भगवान शिवा हेच काळापासून वाचवणार तत्व आहे. चक्र भ्रमानी वृद्धरथम, हे जन्म मृत्यूचं जे चक्र आहे, शिवाचीच जी शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला या बंधनातून मुक्त करणारी आहे. बंधनातून आपण मुक्त झालो, तोच मोक्ष आहे. म्हणजे सर्व इच्छा, अपेक्षा, आता जीवनामध्ये कुठलंही प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही, कुठलं कर्तव्यही शिल्लक राहिलं नाही. मग ज्या वेळेला काही प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही, कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, म्हणजेच बंधनातून मुक्त झाला, तो मोक्ष आहे. आणि तो मोक्ष प्राप्त करून देणारे देवादिदेव महादेव, चक्रकर्ता मीरये प्रकृत्यादि महाचक्रम प्रकृतेः परतः शिवः. भगवान शिवतत्व. अशा प्रकारे भगवान शिव हे सर्व बंधनातून मुक्त करणारे आहेत. अशा भगवान परमात्म्यांना आम्ही वंदन करतो. आणि सूज्य महाराजांना 88,000 ऋषींनी विचारलेला प्रश्न, असं असणारं हे शिवतत्व आहे. आता यांना प्राप्त करायचं, जे बंधनातून मुक्त करणारं तत्व आहे, त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल? त्यांना काय प्रिय आहे? सौनादिक ऋषी प्रश्न करले. मग बिल्वपत्र सांगितलं. बिल्वपत्राचं वर्णन, बेलाचा वृक्ष जो आहे, त्या बेलाच्या वृक्षाखाली सर्व तीर्थांचं वास्तव्य सांगितलं. या विश्वामध्ये जेवढे तीर्थ आहेत ना, तेवढ्याही तीर्थांचं वास्तव्य बेल वृक्षाच्या मुळाशी सांगितलं. आणि असं असणारं बेलाचं पान हे भगवान परमात्म्याला प्रिय आहे.
आवड तुम्हा बेलाची शंकरा आवड तुम्हा बेलाची आवड तुम्हा बेलाची शिवशंकरा आवड तुम्हा बेलाची शंकरा आवड तुम्हा बेलाची शंकरा आवड तुम्हा बेलाची शंकरा आवड तुम्हा बेलाची आवड तुम्हा बेलाची शंकरा आवड तुम्हा बेलाची आवड तुम्हा बेलाची शंकरा आवड तुम्हा बेलाची तुम्हा बेलाची शंकरा आवड तुम्हा बेलाची आवड 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 तुम्हा बेलाची शंकरा आवड तुम्हा बेलाची बेलाच्या पानाची म्हणून महादेवांना बेलपत्र वाहतात आणि ज्या बेलाच्या झाडाखाली सर्व तीर्थांचं वास्तव्य सांगितलं बघा पुण्यतिथीरथानि वान्ति लोकेषु प्रतितान्यव्ययम् तानि सर्वाणि तीर्था बिल्वमूले वसन्ति बेलपत्र याच्या मुळाशी सर्व देव म्हणून बेलाच्या झाडाला दूध अक्षदा गंध आणि जल समर्पित केल्यानंतर सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य फल प्राप्त होत असत म्हणून बेलाच्या झाडाची उपासना सांगितली ज्या वृक्षाची पूजा केल्यानंतर सुद्धा सर्व तीर्थाचं स्नान आहे आणि त्याची आवड भगवान शिवांना बेलाच्या झाडाच्या ठिकाणी दीप म्हणजे दिवा बिल्व शाखां समादाय हस्तेन नवपल्लवम् गृहीत्वा पूजयेत् बिल्वम् सजप्रापि प्रमुच्यते अशा प्रकारे त्या बेलाच्या वृक्षाखाली ब्राह्मणाला जर भोजन दिलं ना तर सर्व पापातून जीव मुक्त होतो साधूला भोजन दिल्यानंतर हजारो यत्न केल्याचं फलश्रुती प्राप्त होत बेलाच्या झाडाखाली अशा प्रकारे हे बेल या बेलाच्या वृक्षाचं महत्व सुज्जी महाराजांनी सोमनाथी कृष्ण मग भगवंताला अजून काय प्रिय आहेत म्हणले भगवान परमात्म्याला भस्म प्रिय भस्म भगवान शिव आपल्या कंपाळावरती भस्म लेपन करतात सर्व अंगाला भस्माचं लेपन करतात
म्हणून भस्म आवडते भगवान शिवाला. म्हणजे भस्म किती पवित्र आहेत. भगवान शिव भस्मासुराला काम नव्हतं लागलं का चिता भस्मान्याचं. भगवान शंकर आणि त्यांच्यापासून ज्यांना निर्माण केलं ते भस्मासूर. आणि भस्मासूर रोज एका माणसाची राख घेऊन यायची आणि भगवान शिव आपल्या अंगावरती परिधान करत असत. बघा, ज्याच्या मस्तकावरती हात ठेवलात त्याची राख होत असत असं वरदान भस्मासुरांना दिलं होतं ना. पण नारद कसे आहेत? नारदाची भस्मासुराचीच भेट झाली आणि नारदाने भस्मासुराला सांगितलं, अरे भस्मासुरा, तू काय काम करतो? अरे भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवू आणि पार्वती घेऊन जा. भस्मासुराला ते खरं पटलं नव्हतं. भस्मासूर भगवान शंकराच्या पाठीमाग लागला. भगवान शिव पुढं, भस्मासूर पाठीमाग. आणि भगवान शिवजी भगवान विष्णूंचा धावा करताय आणि भगवान विष्णूंचा धावा करत असताना भगवान विष्णूंनी एका मोहिनीचं रूप धारण केलं. सुंदर अशी फुलबागा निर्माण केली आणि भस्मासुराने ते मोहिनीचं रूप पाहिलं आणि मोहिनीचं रूप पाहिल्यानंतर भस्मासूर तिथंच रमून गेले. काय उग भगवान शंकरा माग ते काय हाती लागे ना. आणि रमले भस्मासूर त्या बागेमध्ये. आणि त्यांना कोण आवडलं? मोहिनी आवडली. आता मोहिनी ही मोहिनी नसून भगवान विष्णू आहेत. आणि भस्मासूर तिथे गेले. मोहिनीचा हात धरला आणि मोहिनीला प्रश्न केला, मला तुझ्यासोबत विवाह करण्याची इच्छा आहे. मोहिनीने सांगितलं, मी जसं नृत्य करीन ना तसं तुला नृत्य करावं लागेल. मोहिनी नृत्य करू लागली. आणि नृत्य करत असताना भस्मासूरही नृत्य करू लागले. तिने कमरेवर हात ठेवला की भस्मासूर कमरेवर हात ठेवायचे. ती जशी नृत्य करायची तसं भस्मासूर नृत्य करू लागले. आणि इतके रमले भस्मासूर, भस्मासुराला मोहिनी सोडून काही दिसेल. आणि स्वतः मोहिनीने आपल्या मस्तकावरती हात ठेवला आणि भस्मासुराने सुद्धा त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. याच वेळेला भस्मासुराचं काय झालं? भस्म झालं ना.
असे असणारे भस्मासूर ते भगवंताला काय आणून देत असायचे? चिताभस्म. भगवान शंकराला भस्मप्रिय आहे. भस्म, या भस्मामध्ये इतकं सामर्थ्य आहे की एका वेळेला काय झालं, विद्वान ब्राह्मण होता आणि ते ब्राह्मण ब्रह्मकर्म करत नसत, चोरी करत असायची आणि चोरी करून आपला उदरनिर्वाह करत असायचे. आणि एक दिवस चोरी पकडल्या गेली आणि चोरी पकडल्याच्या नंतर काही लोकांनी त्या ब्राह्मणाला आणि आपल्या जवळ येऊन काही प्रश्न विचारले. आपण ब्राह्मण आहात आणि आपण ब्राह्मण असून सुद्धा वाईट कर्म करतात. एका वेळेला माफ केलं, सोडून दिलं, तरी सुद्धा काही लोक बघा तुम्ही, आपण नकळत कधी कधी शब्द वापरत असतो, जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. हा चोरच तो, त्याला कोण काय करणार? आता पोलिसांनी काही गुन्हेगारांना सोडून जरी दिलं, मग ते काय चोरी सोडून देतात का? काही चोर तिथं जाऊन हुशार होतात. पोलिसांच्या ताब्यात गेले की त्यांना अजून शिक्षण मिळतं तिथे, त्यांची नजर मरून जाते, ते अजून चोऱ्यात करतात. मग आता यांनी चोऱ्या सोडून द्यावा ना हो, पुन्हा चोऱ्या करू लागला. आणि मग अशा लोकांच्या ताब्यामध्ये तो सापडला आणि ज्या वेळेला काही लोकांनी त्याला खूप मारलं, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर गावाच्या बाहेर स्मशानभूमी होती. त्या स्मशानभूमी जवळ नेऊन टाकलं आणि त्या स्मशानभूमीमध्ये काही कुत्रे बसलेले होते आणि त्या कुत्र्यांच्या अंगाला चिताभस्म लागलेलं होतं आणि कुत्र्यांनाही भूक लागलेली होती. कुत्र्यांनी पाहिलं याचं शरीर, त्या प्रेताजवळ गेलेत आणि प्रेताजवळ गेल्यानंतर आणि कुत्र्यांनी त्या प्रेताला तोंड लावलं. आणि प्रेताला तोंड लावल्यानंतर ते जे चिताभस्म कुत्र्यांच्या अंगावरती जे चिताभस्म लागलेलं होतं ते प्रेताला लागलं आणि सूक्ष्म शरीरावरती यमदूत जे याला दंड करत होते, शिवदूतांनी पाहिलं चिताभस्म, म्हणून शिवदूत त्या ठिकाणी प्रगट झालेत. आणि ज्या वेळेला
ते जनरेटर चालू ठेवा ना, डिझेल जास्त लागलं तर चालेल ना. एखादं भजन म्हणा, भजन म्हणा, भजन म्हणा. अजून लय टाइम आहे, 2-3 भजन म्हणायची नाही मध्ये मध्ये. नाही अजून टाइम आहे, खूप टाइम आहे. हॅलो 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 हेच म्हणा. असं disturb झालं. हॅलो 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 भजन म्हणा. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के लगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम. नमः पार्वतीपते हर हर महादेव. शिवदूत प्रगट झाले आणि शिवदूत प्रगट झाल्यानंतर त्या प्रेतावरती चिताभस्म लागलेलं होतं आणि त्याला शिवलोकामध्ये घेऊन गेले. हा भस्माचा महिमा आहे. म्हणजे बघा भस्म किती पवित्र आहेत. जे कुत्र्यांच्या अंगावरती लागलेलं भस्म ते प्रेताला लागलं तरी त्याचा उद्धार झाला. यादुम पृष्ठभवाद विष्णु लोकानां हितकारकं भवन्तो वै महाधन्याः पवित्राः कुलभूषणाः. शिवजी महाराज सौनादिक ऋषींना प्रश्न करतो, हे जे चिताभस्म कोणी एक महाज्ञानी महायोगी क्रौंचरण्यामध्ये आणि ज्या वेळेला क्रौंचरण्यामध्ये भ्रमण करत होते आणि भ्रमण करत असताना त्या ठिकाणी कोणी ब्रह्म राक्षस, त्या ब्रह्म राक्षसांनी त्या महात्म्यांना मिठी मारली आणि मिठी मारल्याबरोबर त्या महात्म्याच्या अंगावरती भस्म लेपन केलेला होता आणि ते भस्म त्या ब्रह्म राक्षसाला लागलं आणि ब्रह्म राक्षसाला लागल्यानंतर
अनेक जन्माचं ब्रह्म राक्षसाला आठवायला लागलं, मी मागल्या जन्मामध्ये कोण होतो. मी अगोदर ज्या योनीमध्ये होतो त्या योनीचं स्मरण झालं. पहिला जन्म वाघाचा प्राप्त झालेला होता. दुसरा जन्म सिंहाचा प्राप्त झाला. तिसरा जन्म कोल्ह्याचा प्राप्त झाला. असे अनेक जन्म भ्रमण करीत 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 मी ब्रह्म राक्षस कुळामध्ये आलो. आणि ब्रह्म राक्षस कुळामध्ये आल्यानंतर या ब्रह्म राक्षस योनीमध्ये आणि साधू महाराजांची भेट झाली. त्यांच्या अंगावरती जे चिताभस्म होत ते चिताभस्म त्याचा स्पर्श त्या ब्रह्म राक्षसाच्या शरीराला झाला आणि त्या भस्मापासून त्याचा उद्धार झाला. एवढा पवित्र हा भस्म आहे, विभूती आहे. म्हणून साधू संत आपल्या पूर्ण देहावरती भस्माचं लेपन करतात. भगवान शिव चिताभस्म लावतात. मग भगवान शंकराला काय प्रिय आहे? भगवान शंकराला चिताभस्म प्रिय आहे. भगवान शिवांना बेलाचं पान प्रिय आहे. भगवान शिव ज्यांना सर्वात प्रिय काय आहे तर सर्वात प्रिय रुद्राक्ष आहे. म्हणून भगवान शिव गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतात. मध्ये रुद्राक्षाचा महिमा सांगितला. आता या रुद्राक्षाची उत्पत्ती सांगितली. आपण जे रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये धारण करतो ना, ते रुद्राक्ष भगवान शिव ज्या वेळेला एकांतामध्ये होते, एकांतामध्ये असताना भगवान शिव विचार करत होते की विश्व मी निर्माण केलेला आहे, या विश्वाचा परमात्मा मी आहे. असे विचार भगवान शिवांच्या मनामध्ये निर्माण झाले. आणि भगवान शिवांच्या मनामध्ये असे विचार का आले? म्हणून माता पार्वतीला भगवान शिव सांगू लागले की न कळत माझ्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागले. स्वतंत्रेन परेशेन लोको प्रकृतिकारिणा लीलाया परमेशनी चक्षुरुन्मीलितं मया. माता पार्वतीला सांगू लागली न कळत माझ्या डोळ्यामधून अश्रू वाहिले. हजारो वर्ष तप साधना करून मी हे विश्व निर्माण केलं असे विचार का आले? ज्या आरती ज्या ठिकाणी मी आला त्या ठिकाणी अहंकार आला. आणि आम्ही तर अहंकाराच्या पलीकडे आहोत. आजपर्यंत ज्यांना ज्यांना अहंकार झाला त्यांचा सर्वांचा अहंकार नष्ट करणारा तर मी आहे.
आणि मला अहंकार स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत. आज माझ्या मनामध्ये असे विचार कसे आहेत? बघा एवढा मोठा कुबेर आहे, कुबेराच्या दर्शनाला आपण जातो ना गुजरात मध्ये का? बघा एवढा मोठा कुबेर आहे. कुबेर महादेवाला एक दिवस म्हणे, महादेव मी कुबेर आहे, आपल्याला काय पाहिजे ते माझ्याकडून मागून घे. त्या वेळेला भगवान शिव कुबेराला प्रश्न करता, मला काही नको, पण माझा पुत्र आहेत ना गणेशजी, त्या गणेशजींना खूप भूक लागली म्हणे, त्यांना भोजन पाहिजे म्हणजे. आणि कुबेरजी आणि गजाननजी बाप्पा भोजन करण्याकरता बसले. कुबेर आहेत, कुबेराचा भंडार खाना सगळा संपला, तरी बाप्पांचं पोट भरलं नाही, भरावताही आलं नाही. भगवान शिव कुबेराला प्रश्न करता, कुबेरजी तुम्हाला माझ्या पोराचं पोट भरवता आलं नाही, तुम्ही तर मला काय देणार? त्यावेळेला कुबेरजी जागेवर आले, थोडे हवेत गेलेले होते कुबेरजी. मग कुबेराला भगवंताने प्रश्न केला, कुबेरजी कुबेरत्व प्राप्त करून देणार तुम्हाला मी आहे, आणि तुम्ही मला प्रश्न करता तुम्हाला काय पाहिजे? असं असणारा हे परमतत्व भगवान शिव न कळत माझ्या मनामध्ये असे विचार का आले? हा प्रेष भगवान शिव माता पार्वतीला करतात, आणि न कळत ज्या वेळेला डोळ्यामधून अश्रू धारा वाहिल्यात, ओटाभ्याम चारुचक्षुर्भ्याम पतिता जलबिंदवः तत्राश्रुबिंदुत्वो जाता वृक्षरुद्राक्ष संसदनकाः. ज्या वेळेला अश्रू वाहिलेत त्या अश्रूपासून जे निर्माण झाले ते रुद्राक्ष. म्हणून रुद्राक्षाची निर्मिती भगवंताच्या अश्रूपासून आहे. भगवान परमात्म्याच्या भगवान शंकरांच्या अश्रूपासून जे निर्माण झाले ते रुद्राक्ष. माझा एक मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर काय फलश्रुती आहे? दोन मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर काय फलश्रुती आहे? तीन मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर काय फलश्रुती आहे? चार मुखी रुद्राक्ष, पंचमुखी रुद्राक्ष, सहा मुखी रुद्राक्ष, सात मुखी रुद्राक्ष, आठ मुखी रुद्राक्ष, 9, 10, 11, 12, 13, 14, 14 मुखी रुद्राक्ष. भगवान शिव माता पार्वतीला सांगतात, ज्या वेळेला आमच्या अश्रूपासून रुद्राक्ष निर्माण झाला, पहिला काशीमध्ये झाला. काशी, अयोध्या, आणि रावणाचा दरबार कोणता? लंका. लंकेमध्ये सुद्धा रुद्राक्ष प्रगट झालेत. सर्व पापांपासून मुक्ती प्रदान करून देणारे जे कोण आहेत तर ते भगवान शंकराच्या आणि अश्रूपासून निर्माण झालेले रुद्राक्ष सांगितले.
त्याचे काही नियमही आहेत. नुसतं आपण गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केला म्हणजे फलश्रुती मिळते असंही नाही येत. एक वक्त्रम शिव साक्षात भुक्ती मुक्ती फलप्रदः तस्य दर्शन मात्रेण ब्रह्मात्म्यपहदेयम्. ब्रह्महत्या जीवनामध्ये जे ब्रह्महत्येचं पातक झालेलं आहे त्या पातकापासून मुक्त करणारा एकमुखी रुद्राक्ष. परंतु एकमुखी रुद्राक्ष शक्यतो मिळत नाही. एकमुखी रुद्राक्ष इंदिरा गांधी जवळ होता बरं का. एकमुखी रुद्राक्ष ज्याच्या जवळ आहेत त्याच्या जवळ साक्षात महालक्ष्मी वास करत असते. परंतु एकमुखी रुद्राक्ष शक्यतो मिळत नाही. ज्याच्या जवळ आहे तो भाग्यवान आहे. एकमुखी रुद्राक्ष बाळासाहेबांजवळ सुद्धा होता बरं. बाळासाहेब विद्वान ब्राह्मण, त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा एकमुखी रुद्राक्ष होता. म्हणून एकमुखी रुद्राक्ष ज्यांच्या जवळ आहेत त्यांच्या जवळ स्वतः साक्षात महालक्ष्मी वास करत असते. यानंतर दोन मुखी रुद्राक्ष द्विवक्त्रोन देवदेवेशः सर्व काम फलप्रदः विशेषतः रुद्राक्ष गोवदम नाशकृतम. ज्या काही मनामध्ये आपल्या इच्छा आहेत फक्त आपला संकल्प शुद्ध असला की सर्व कार्य सिद्धीला जात असते. मनाचे संकल्प पाववेल सिद्धी जरी राये बुद्धी त्याचे पायी. संकल्पना शुद्ध असावी आणि मन कुष्ठ असावं. त्याच्या चरणाजवळ असावं. असं त्या चरणामध्ये काय आहे तो जे भगवंताच्या चरणामध्ये आहेत ना ते या विश्वाच्या पाठीवर कुठेही नाही आहेत. म्हणून तुकोबराया सांगत असत तो गामने काही न मागो अनेक तुझे बाई सुख सर्व आहे. जे सुख या विश्वामध्ये कुठे नाहीये ते सुख भगवंताच्या चरणामध्ये. म्हणून आपलं मन भगवंताच्या चरणाजवळ असावं. आणि अशा प्रकारे सर्व इच्छा प्राप्त करून देणारा जो रुद्राक्ष आहे तो दोन मुखी रुद्राक्ष सांगितला. तीन मुखी रुद्राक्ष
त्रिवक्त्रं रुद्राक्षः साक्षात् सादनन्दः सदा तत्प्रभात् भवे निर्विद्या सर्वः प्रतिष्ठितः। तीन मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर सुज्जी महाराज सांगतात, सवनादी कृष्ण हा जो तीन मुखी रुद्राक्ष आहे, ज्याला ज्ञान प्राप्त करायचंय, ज्याला विद्या प्राप्त करायची आहे, ज्याला विद्या प्राप्त करायची, ज्याला ज्ञान प्राप्त करायचंय, ज्याला वैराग्य प्राप्त करायचंय, कारण वैराग्य ही सिद्धी आहे, सहजासहजी प्राप्त होण्यासारखा विषय तो नाहीये। ज्ञान सुद्धा, ज्ञान मिळवणं सोपं आहे, ते टिकवणं कठीण आहे। म्हणून तो तीन मुखी रुद्राक्ष धारण करायचा आणि अभ्यासच करायचा नाही, असंही चालणार नाही। माझा रुद्राक्ष गळ्यात घालून ज्ञान आपोआप अभ्यासच करायचा नाही। तीन मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर मनुष्य विद्वान बनतो, ज्ञानी बनतो। चार मुखी रुद्राक्ष, चतुर्वक्त्रं स्वयं ब्रह्मा नरहत्यं व्यपदे दर्शनात् स्पर्शनात् सद्यास्तु वर्गफलं ब्रदः। चार मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण केलं। जीवनामध्ये चारी पुरुषार्थ प्राप्त होतात, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवदीकता प्रत्यक्ष वाचे वदता शिवना दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध दयाळवादी क्रोध काम दयाळवादी क्रोध काम। बदता शिवनाम वाचे बदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध धर्मार्थ काम मोक्ष
शिव देखता प्रत्यक्ष। भगवान शिव जे धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थ जीवाला प्राप्त करून देतो। दरबार हजारो देके पर ऐसा कोई दरबार नहीं। भगवान शिव भगवान शिवांसारखा दरबार कोणाचाही नाही। नसतं भस्मलेपन केला तरी मोक्ष, रुद्राक्ष गळ्यात घातला तरी चारी पुरुषार्थ। बघा किती कृपाळू आहेत भगवान शिव, किती दयाळू आहेत। म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष हे प्राप्त करून देणारे भगवान शिव। 5 मुखी रुद्राक्ष बघा, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पंचमुखी रुद्राक्ष धारण केलेला असतो। 2 मुखी रुद्राक्ष, 3 मुखी रुद्राक्ष, 4 मुखी रुद्राक्ष शक्यतो लवकर मिळत नाही, पण 5 मुखी रुद्राक्ष तुम्हाला कुठेही प्राप्त होईल। पंचवक्त्र स्वयं रुद्रः कालाग्निर्नामतः प्रभो सर्वमुक्ति प्रदश्चैव सर्वकामफलप्रदः। पंचवक्त्र स्वयं रुद्र म्हणजे भगवान शिव, पंचमुखी रुद्राक्ष म्हणजे साक्षात भगवान शिव आहेत। म्हणून स्वयंभू भगवान शिव असल्यामुळे पंचमुखी रुद्राक्ष आपण आपल्या गळ्यामध्ये धारण करावं। 6 मुखी रुद्राक्ष साक्षात कार्तिक स्वामींचं स्वरूप मानलं गेलेलं आहे। जे भगवान शिवांचे पुत्र आहेत त्या कार्तिक स्वामींचं स्वरूप म्हणजे 6 मुखी रुद्राक्ष। जीवाला सर्व पापातून मुक्त करतो आणि 7 मुखी रुद्राक्ष साक्षात महेश्वरीचं स्वरूप मानलेलं आहे। अंबा दिव्य स्वरूपिणी काये सूर्य प्रकाश पृथ्वी जिसे ज्योतिर्मय उज्ज्वल है आकाश। जगदंबेचं स्वरूप दिव्य स्वरूप ते स्वरूप म्हणजे 7 मुखी रुद्राक्ष आहे। ज्याला जीवनामध्ये ऐश्वर्य संपन्न व्हायचं आहे 7 मुखी रुद्राक्ष हा ऐश्वर्य प्राप्त करून देणारा रुद्राक्ष आहे। शक्तीचे उपासक ऐश्वर्य संपन्न असतात। शक्ती ही ऐश्वर्य प्राप्त करून देणारी आहे। म्हणून 7 मुखी रुद्राक्ष धारण जीवाने करावे। 8 मुखी रुद्राक्ष आपल्याला काय प्राप्त करून देतो? भगवान परमात्मा सांगतो
अष्टमूर्ती भैरव, आठमुखी रुद्राक्ष अष्टमूर्ती भैरवाचं स्वरूप आहेत. आणि अष्टभैरव हे भय निवारण करणारी देवता आहे. काही लोकांना भय वाटतं ना, काही लोक बघा घाबरून उठतात, झोपेमध्ये घाबरून उठतात. रात्रीचा प्रसंग असेल, काही लोकांना भीती वाटते. भय निवारण करणारी अष्टभैरव, म्हणून अशा लोकांनी गळ्यामध्ये 8 मुखी रुद्राक्ष धारण करावा. कधी कधी नको ते स्वप्न पडतात, चांगली झोप येत नाही. चांगली झोप येण्याकरता नकारात्मक ज्या काही शक्ती आहेत त्या शक्ती दूर जाण्याकरता अष्टभैरव म्हणून 8 मुखी रुद्राक्ष हा धारण करावा. नाही 8 मुखी रुद्राक्ष जर आपल्याला मिळाला तर महामृत्युंजय यंत्र सांगितलं. महामृत्युंजय यंत्र, या यंत्रावरती पंचामृताने स्नान आणि भगव्या कपड्यामध्ये ते यंत्र बांधून आपल्या उशाला ठेवावं. नकारात्मक शक्ती नाहीशा होतात, निद्रा चांगली लागते. आणि जे भय जीवाला वाटते त्या भयापासून सुद्धा मुक्ती प्रदान करून देणारा जो रुद्राक्ष आहे तो 8 मुखी रुद्राक्ष आहे. म्हणून त्याला अष्टभैरव म्हणतात. 9 मुखी रुद्राक्ष सांगितला. 9 मुखी रुद्राक्ष सर्व कामना पूर्ण करतो. ज्या काही जीवनामध्ये इच्छा असेल त्या इच्छेची पूर्तता करून देणारा रुद्राक्ष म्हणजे 9 मुखी रुद्राक्ष आहे. आणि 9 मुखी रुद्राक्ष 9 दुर्गा मातेचं स्वरूप मानलेलं आहे. जे सर्व देवांची शक्ती आहेत 9 दुर्गा, त्या दुर्गा मातेचं स्वरूप म्हणजे 9 मुखी रुद्राक्ष. हे रुद्राक्ष आणण्याचे सुद्धा काही विधी आहेत. हे रुद्राक्ष धारण करण्याचे सुद्धा काही मंत्र आहेत. त्या मंत्रांचा उल्लेख सुद्धा पुढे आलेला आहे. नुसतं आपण बाजारातून रुद्राक्ष आणला गळ्यात घातला म्हणजे तो सिद्ध होतो असं नाही. तो सिद्ध करण्याकरता सुद्धा काही नक्षत्र आहेत. तो कसा सिद्ध करायचा याचं सुद्धा मार्गदर्शन सुत मुनींनी सवनादी ऋषींना केलं. 10 मुखी रुद्राक्ष भगवान शिवांच्या डाव्या अंगापासून ज्यांची निर्मिती आहे ते भगवान विष्णू. भगवान विष्णू 10 मुखी रुद्राक्ष भगवान विष्णूंचं स्वरूप आहे. आणि 10 मुखी रुद्राक्ष सर्वेश्वर त्यांच्यासारखं स्वरूप सौंदर्य प्राप्त करून देणारा 10 मुखी रुद्राक्ष आहे.
यानंतर 11 मुखी रुद्राक्ष सांगितला. आता 11 मुखी रुद्राक्ष. एकादश मुखो यस्तु रुद्राक्ष परमेश्वरी सरुद्रो धारणतस्य सर्वत्र विजयी भवेत्. 11 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर मनुष्य जीवनामध्ये विजय प्राप्त करतो. एखाद्या गोष्टीवर जर विजय प्राप्त करायचा असेल, एखादी गोष्ट आपलीशी करायची असेल, याकरता 11 मुखी रुद्राक्ष संगम आणि 12 मुखी रुद्राक्ष हा आपल्या जटामध्ये धारण करायचा असतो. म्हणून साधू संत जटामध्ये रुद्राक्ष काही धारण करतात ना. ते 12 मुखी रुद्राक्ष आदित्य ते सुद्धा भगवान शिव स्वरूप मानले गेलेले आहे. म्हणून ते जटामध्ये धारण करायचे असतात. 13 मुखी रुद्राक्ष. त्रयोदश मुखो विश्वदेव स्तद्धारणं नरः सर्वान् कामनावाप्नोति सौभाग्यं मंगलं लभेत्. 13 मुखी रुद्राक्ष जे भगवान विश्वे देवांचं स्वरूप मानले गेले, जे मी काल सांगून गेलो. जीवनामध्ये जर पितृदोष जर असेल तर तो जाण्याकरता, जीवनामध्ये पुत्र संतान जर होत नसेल तर पुत्र प्राप्ती करता ज्या देवाची उपासना सांगितली ते भगवान विश्वदेव. हे भगवान शंकराचे 16 गणापैकी एक गण आहेत. आणि त्या विश्वदेवाची उपासना मी काल सांगून गेलो कशी करायची. त्या विश्वदेवाचं स्वरूप 13 मुखी रुद्राक्ष. म्हणून 13 मुखी रुद्राक्ष धारण करावा. सौभाग्य प्राप्त करून देणारा रुद्राक्ष म्हणजे 13 मुखी रुद्राक्ष. आणि 14 मुखी रुद्राक्ष सांगितलं. आता हे कोण कोणाला सांगतायत? ज्या वेळेला सौनिक ऋषी सूतजींना प्रश्न करतायत, पण हा संवाद जो आहे हा भगवान शिव आणि माता पार्वतीचा चालू आहे. ज्या वेळेला माझ्या मनामध्ये विचाराला विश्व मी निर्माण केलेलं आहे आणि ज्या वेळेला न कळत भगवंताच्या नेत्रेंद्रियामधून अश्रू या भूमंडलामध्ये पडलेत, त्यापासून रुद्राक्ष प्रकट झालात. आणि त्या रुद्राक्षाचं महत्व भगवान शिव माता पार्वतीला सांगतात. बघा आता मग कोणता रुद्राक्ष तुम्ही धारण करा ते तुम्ही ठरवा. ज्यांना पोटी संतान नाहीत त्यांच्या करता 13 मुखी रुद्राक्ष सांगितलं बरं का. याचं कारण ते भगवान विश्वदेवाचं स्वरूप आहे. त्यानंतर 14 मुखी रुद्राक्ष सांगितला. चतुर्दश मुखयो रुद्राक्ष परम शिव
धारयन् मृदिन्नन्तं भक्ता सर्व पापं प्रणश्यति. हा 14 मुखे रुद्राक्ष सुद्धा सर्व पापातून मुक्त करणारा रुद्राक्ष आहेत. अशा प्रकारे भगवान परमात्मा माता पार्वतीला सांगते. आता हे जे रुद्राक्ष आहेत, हे रुद्राक्ष धारण करण्याचा विधी सांगितला. पंचामृताने त्या रुद्राक्षाला स्नान सांगितलं आणि पंचामृताने स्नान, काही मंत्र सांगितले. ओम ह्रीं नमः, ओम क्लीं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं ह्रूं नमः, ओम हुं नमः, ओम नमः, ओम ह्रीं नमः, ओम क्रौं क्षौं श्रौं नमः, ओम ह्रीं नमः. अशा प्रकारे मंत्र मंत्र सोपे आहेत आणि हे मंत्राचा जप करून आणि ते रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये धारण करावे. अशा प्रकारे रुद्राक्षाचा महिमा सांगितला. आणि यानंतर नारद मुनींचं जीवन चरित्र सांगितलं. रुद्राक्ष महिमा, भस्म महिमा आणि बेलाच्या वृक्षाचं महत्व हे सर्व भगवान शिवांना प्रिय आहेत. यातून भगवान शिव हे प्रसन्न होतात. आणि यानंतर सुजी महाराज, नारदाने सुद्धा अनेक वर्ष तप साधना केली. तप साधना जिच्या बिगर भगवंताची प्राप्ती नाही आहे ती सप्तप साधना आहेत. कोणतंही साध्य करायचं असेल तर अगोदर साधना करावी लागेल. भगवान शिव अनेक ठिकाणी वर्णन आहेत की सहज प्राप्त होतात. आता भगवान शिव जर सहज प्राप्त होता तर साधू संत हिमालयात कशाला जातात? काही साधू बघा 12 वर्ष हात वर करून बसले, कोण काट्यावर झोपले, कोण पाण्यावर झोपले, कोण गुफेत गेले हिमालयामध्ये. 12 वर्ष 14 वर्ष साधना करतायत. जीवाला उद्धरून जाण्याकरता हे न कळत शब्द वापरलेले आहेत बरं का. महिला मंडळाची भक्ती पहा तुम्ही, एका बेला झाडाला पान राहिले नाही.
आणि भगवान शंकराचे पिंडी वाती लावतो. मग काय भगवान शंकराला काही चटका बसन की नाही याचा काही विचार याच्यावर काही आहे की नाही. वाते खाली लावले पाहिजे का पिंडीवर लावले पाहिजे. बरं एकदा पिंडीजवळ जर बसून जर घेतलं ना दुसऱ्या दर्शनाला बाहेर किती वेळ थांबण्याचं काही विचारत नाही. श्रद्धा भाव परमार्थ असावा, परंतु महादेवाच्या पिंडीवर वाती लावू नये. भगवान परमात्मा आहेत ते. आपण जर कधी बेटामध्ये पाहिलं ना तुम्ही बघा ते महादेवाच्या पिंडी वाती लावतो. उपासना अंतरंगाने बाह्यरंग, अंतरंगापासून उपासना केली पाहिजे. महादेव प्रसन्न निश्चित होतात. एकदा महादेवाचे दोन उपासक होते. एक ब्रह्म मुहूर्तावरती उठत असत. भगवान शंकराला पंचामृताने स्नान आणि पंचामृताने स्नान. दुसरा भक्त आल्यानंतर सूर्य उगवलो यायचं. आजही तसे भक्त आहेत बरं का. गावात लोक जमले का मग लोटाभर पाणी आणतात महादेवाला घालतात. गावाला दाखवतात मी किती परमार्थ होतो. गावाला माहिती तू काय करतो. परमार्थ दुसऱ्याला दाखवण्याचा विषय नाही. गुरुवर्य नारायणगिरी महाराज सांगत असायचे नाही का. परमार्थ महाराजांचे शब्द परमार्थ जोमाने केला पाहिजे. परमार्थ म्हणजे काय डिंडोरा पिटवायचं का. महाराज म्हणायचे डिंडोरा काय पिटवतो. तसं परमार्थ समाजाला दाखवण्याचा विषय नाही. परमार्थ अंतरंगाचा विषय आहे. सूर्य नारायण उगवल्यानंतर एक भक्त असा होता की महादेवाच्या पिंडीवर येऊन गुळण्या करायचा. काय भक्ती बघा. आणि माता पार्वतीने विचारलं, म्हणले का हो प्रभू, अहो काय तुमचा भक्त आहे, तुमच्यावर गुळण्या करतोय तरी तुम्ही त्याला दंड देत नाही. त्या वेळेला भगवान शिव सांगतात, माता बघ शुद्ध भाव कुणाजवळ आहेत ना हे दृश्य तुला दाखवतो बघ. पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती भगवान शंकराचा अभिषेक आणि अभिषेक चालू असताना मंदिर हलायला लागलं ना. आणि मंदिर हलायला लागल्यानंतर त्याने विचार केला, अरे म्हणले मंदिर माझ्यावर पडलं. मग जे पंचामृत भगवान शंकराला स्नान घालण्याकरता आणलेलं होतं ते पंचामृत त्याच ठिकाणी राहिलं आणि आपला जीव घेऊन पळून गेला. दुसरा भक्त सूर्य नारायण उगवल्याच्या नंतर आणि आल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती गुळण्या करू लागलात. आणि महादेवाच्या पिंडीवरती गुळण्या करत असताना त्या वेळेला मंदिर हलायला लागलं आणि त्याने विचार केला, हे मंदिर माझ्यावरती पडलं तरी चालेल पण महादेवावरती पडता कामा नये. म्हणून महादेवाच्या पिंडीला मिठी मारली. ही अंतकरणाची वृत्ती आहे, अंतकरणातला भाव आहे.
शुद्ध ज्याचा भाव दुरी नाही त्याला देव दुरी नाही त्याला देव दुरी नाही त्याला देव हो शुद्ध ज्याचा भाव दुरी नाही त्याला देव दुरी नाही त्याला देव दुरी नाही त्याला म्हणून परमार्थ करत असताना अंतकरणामध्ये श्रद्धा आणि भाव. नारद मुनी हिमालयामध्ये गेले तप करण्याकरता. भगवान शंकराची आराधना नारद करू लागले. तत्राश्रमो महादिव्य नाना शोभा समान्वितः तपोर्थं सयो तत्र नारदो दिव्यदर्शन. भगवान नारद मुनी हिमालयामध्ये भगवान शंकराची आराधना करत आहे आणि तप साधना करण्याकरता हिमालयामध्ये गेले. बघा हजारो वर्ष तप चालू आहे आणि प्रत्येकाला खुर्ची जाण्याची भीती असते. कोणाला असं वाटतं का मी यावर्षी सरपंच पुढल्या टायमाला होऊ असं वाटतं कुठं? या वेळेला मी आता आमदार आहे पुढल्या वेळेला नाही झालो तरी चालेल असं वाटतं का? नारद मुनींनी तप केल्यामुळे इंद्राला असं वाटायला लागलं माझी खुर्ची जाते का. बघा मग इंद्राने काय करावं? इंद्राचं कामच आहे अप्सरा पाठवणं, कामदेवाला पाठवणं. इंद्रदेव ज्यांनी कामदेवाचं स्मरण केलं आणि कामदेवांचं स्मरण केल्यानंतर कामदेव प्रगट झाले. आणि कामदेव प्रगट झाल्यानंतर इंद्रदेवाला प्रश्न केला, मित्रा काय काम आहे? बघा कामदेव हे इंद्रदेवाचे मित्र आहे आणि मित्र मित्राचं असं प्रेम असतं. बघा मित्रामुळे मित्राला राजीनामा द्यावा लागला. ज्याला कळलं त्याला कळलं. मित्रामुळे मित्राला राजीनामा द्यावा लागला की नाही? काय मित्र आहेत कामदेव. तुम्हाला एक सेवा सांगायची आहे. म्हणले काय सेवा करू सांगा. नारद मुनींचं तप चालू आहे हिमालयाच्या गुफेमध्ये आणि नारदाला भेटण्याकरता आपल्याला जावं लागेल. आणि त्या ठिकाणी बघा आता विघ्न निर्माण करायचं आणि विघ्न निर्माण करणारे कोण आहे? कामदेव आहे. मनसिदी विचिंत्यासो मुनिर्मे राज्यमिच्छाति तद्विघ्न करणार्थ हि हरियतन्मीयस्य सहा.
त्या ठिकाणी विघ्न आणण्याचं काम ज्यांच्या जवळ इंद्रदेवांनी सोपवलं ते कामदेव. आणि कामदेव ज्या वेळेला हिमालयामध्ये आले आणि नारद मुनींचं तप चालू आहे, त्या ठिकाणी प्रवेश केला. पण नारद मुनी हे भगवान विष्णूंचे निस्सिम भक्त होते, म्हणून कामदेव हे नारदाला स्पर्श सुद्धा करू शकले नाही. कारण भगवान विष्णू साक्षात मोहिनीचं स्वरूप आहे. भगवान शिव हे विश्व ज्यांनी निर्माण केलेलं आहे, माया सुद्धा त्यांनीच निर्माण केलेली आहे. आणि नारद मुनी ज्यांचं तप करत होते ते भगवान शिव होते. म्हणून काम सुद्धा त्या ठिकाणावर निघून गेले. अशा प्रकारे ही नारदांची तपश्चर्या ज्या ठिकाणी चालू होती तो भगवान शिवांचा दरबार. शृणुतात्र कारण शौनकादयः ईश्वरानुग्रहेणाद्रन प्रभवाः स्मरस्य हि. नारद मुनीवरती कामदेवांचा कुठलाही आश्रय झाला नाही. याचं कारण वाची वदता शिव नाम पयान बाधी क्रोधता. ज्यांच्या वाणीमध्ये सदैव भगवंताचं शिवांचं स्मरण आहे त्यांना काम क्रोध कधी स्पर्श करू शकत नाही. म्हणून भगवान शिवजींचं स्मरण करा, भजन म्हणाय करा. जैसे तू आया था वैसे ही जाएगा, जैसे तू आया था वैसे ही जाएगा. तू ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा. तू ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा. तू ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा. तू ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा. जैसे तू आया था वैसे ही जाएगा. जैसे तू आया था वैसे ही जाएगा. तू ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा. तू ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा. कृपा की अमृत वर्षा जिस पे भी हो जाए, जीवन सफल हो जिसका वो नमः शिवाय गाए. जो भक्ति में डूबा वो पार हो जाएगा. प्यारा काशी धाम है, शिव का नाम तेरा
जैसे तू आया था वैसे ही जाएगा, जैसे तू आया था वैसे ही जाएगा। तू ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा, तू ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा। मन मंदिर में भोले नाम की ऐसी जोत जगा ले, भोलेनाथ का ध्यान तू करके मन का हर सुख साले। दुख का ना कोई काम, दुख का ना कोई काम, हर पल तू मुस्काए जा। तू ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा, तू ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा। ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा। ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा। ले ले शिव का नाम तेरा जीवन तर जाएगा। पार्वती पते हर हर महादेव। कृष्ण भगवान की जय हो। काय 5 मिनिटं सुट्टी घ्यायची म्हणे हा? काय महिला मंडळ माझ्याकडे चिठ्ठी आली 10-1 मिनिटं सुट्टी घ्यायची म्हणे हा? कारण आपली कथा 4-5 तास चालते, त्याला कोण काय करी हा? काय मोठे महाराज सुद्धा सुट्टी द्यायची असं म्हणतात, 2-5 मिनिटं मग जाऊन या 5-1 मिनिटात इकडे तिकडे नाही का हा? या जाऊन या भाऊ वर या. मला नाही चहा पाणी.